अनुजला विचारा ना, त्याचं बाहेर कोणासोबत अफेअर चालू आहे ते. शशांक, अजून किती खालच्या पातळीला जाणार आहेस तू? कुसुम बहीण आहे तुझी, तिच्याच आयुष्यात विष घालवतोयस. शशांक, मला ना तुझी लाज वाटायला लागली. वहिनी, दादा काहीही बोलला तरी माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. आमच्यात मतभेद असतील पण मला खात्री आहे माझा नवरा माझा विश्वासघात कधीच करणार नाही. हो का? पण पुरावा आहे माझ्याकडे. पुरावा बघितल्यावर कोण कोणाच्या नवऱ्याची लाच काढतो ना. मृदुला, मृदुला काय करतेस? मृदुला नको, मृदुला दे फोन. कावीळ झालेला ना जग पिवळच दिसतं. नात्यांपेक्षा पैशाला महत्व देणं बंद कर आता. कुसुम, तुझा संशय खरा निघाल. शशांकने आतापर्यंत पैसे कमवलेले अनुजची खोटं बोलूनच कमवलेत. यात अनुजची काहीच चूक नाहीये. तुला स्वतःच्या नवऱ्यापेक्षा त्या अनुजवर जास्त विश्वास आहे का? हो, खात्री आहे मला. तू आतापर्यंत त्या अनुजची खोटं बोलूनच पैसे लुबाडले असणार. तू याच्यावर विश्वास नको ठेवूस कुसुम. कुसुम, कुसुम प्लीज शांत हो, शांत हो. तू एक काम कर, तू बस शांतपणे बस, डोळे पुस प्लीज. पाणी पी. कुसुम, मी कधीपासून फोन करतोय तुला. मला सांग, तू खरंच आईकडे गेली होतीस आणि ते अकाउंट खरंच शशांकचं आहे? बरं, तुझ्या अकाउंटवरून पैसे ट्रान्सफर कोणी केले? अनुज, माझी शपथ घेऊन सांग, तुला खरंच काही माहित नाहीये? कुसुम, मी शपथ घेऊन सांगतो, मला शशांक बद्दल खरंच काहीच माहिती नाहीये. तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना अनुज? कुसुम, मी तुझ्यापासून काहीही लपवत नाही. माझ्या दादाने फ्रॉड केलाय. त्याने फसवून पैसे घेतले. हे जर बाबांना कळलं तर त्यांना खूप त्रास होईल. अनुज, 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 तुला दादाला जी शिक्षा द्यायची ती तू दे. पण प्लीज, काही लीगल ऍक्शन घेण्याआधी तू एकदा माझ्या बाबांचा विचार कर. ते नाही सहन करू शकणार. कुसुम, कुसुम, प्लीज प्लीज शांत हो. सगळ्यात आधी तू पैशांचं टेन्शन घेऊ नकोस. आणि बाबांना त्रास होईल असं मी काहीही करणार नाहीये कुसुम. थँक्यू अनुज. इट्स ओके. शांत हो कुसुम. यांना वेगळं करण्याचे कितीही प्रयत्न केले तरीही हे दोघे पुन्हा एकत्र येतात. काय करू मी?
कुसुम, तू गाडी घेऊन ड्रायव्हर बरोबर घरी जा आणि मनातले सगळे विचार काढून टाक. मी काही होऊ देणार नाही. सगळं नीट करतो. ओके? शशांकला तू पैसे दिले होतेस? एली, कुसुम आता घरी गेलीये. प्लीज प्लीज आता तरी खरं सांग, का दिलेस तू त्याला पैसे? असं काय झालं होतं? अरे अनुज, मी एली, ऑफिसचं कार्ड तुझ्याकडे होतं. तू कॅश विड्रॉ केलीस हो ना? सी अनुज, मी जेव्हा जेव्हा कंपनीसाठी कार्ड यूज केलंय ना, तेव्हा तेव्हाचे बिल्स मी कंपनीला ऑलरेडी सबमिट केले. हा, तर त्यापैकी कुठल्या तरी वेंडरचं नाव शशांक देशमुख असूच शकतं. म्हणजे एका नावाची खूप माणसं असू शकतात ना. लीना चेक करतीये, पण तो सप्लायर ट्रेस होत नाहीये. तुझं माझ्यावर डाऊट आहे? ओके फाईन. मी तुला सरळ विचारतोय, पण तुला खरं सांगायचं नाहीये. एली, कुसुमच्या कम्प्युटरवरून तू ते ट्रान्झॅक्शन केलं होतंस हे मी विथ प्रूफ प्रूव्ह करू शकतो. कुसुमने तिचा पासवर्ड तुला दिला होता ना? हो, मीच कुसुमच्या आयडी वरून शशांकला पैसे ट्रान्सफर केले. पण का? कशासाठी? कारण अनुज तो मला ब्लॅकमेल करत होता. व्हॉट? हो आणि ही एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस? अनुज, मी जेव्हा जेव्हा तुला सांगण्याचा प्रयत्न केला ना, त्यावेळेस ती कुसुम तिथे होती. आणि तसंही आजकाल तू तिलाच जास्त इम्पॉर्टन्स देतोस. आणि मला ही सुद्धा भीती वाटत होती की मी जर हे सगळं तुला सांगितलं तर तू ब्रेकअप करशील, म्हणून मी नाही सांगितलं. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, शशांक तुला का ब्लॅकमेल करतोय? ऍक्च्युली तो शशांक आहे हे मला सुद्धा आधी माहित नव्हतं. अनुज, त्याने आपल्या अपरोक्ष आपले काही फोटोज काढलेत. तुला आठवतंय त्या दिवशी कीर्तन झाल्यानंतर तू आणि कुसुम मला सोडायला घरी आला होता. आणि त्यावेळेस त्याने ते सगळे फोटोज तुझ्या मोबाईलवर पाठवले. मी कसे बसे ते फोटोज डिलीट केले, पण मग नंतर त्याने ते फोटोज मला पाठवले. एक मिनिट थांब, हे बघ. तो शशांक पैशासाठी इतक्या खालच्या थराला गेला? हेली, ही गोष्ट तुम्हाला आधीच सांगायला हवी होतीस. तुझ्या या लपवा छपवीमुळे आपल्याला किती त्रास होणार आहे हे माहितीये तुला? अनुज प्लीज. हेली हेली हेली, हे बघ, माझ्यासाठी माझी फॅमिली फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि कायम राहील. हे खोटं फार काळ नाही लपून राहू शकत, पाहिलंस ना? आणि आता या सगळ्यात शशांकही इन्व्हॉल्व आहे. अनुज प्लीज, मी नाही, आपण हे सगळं इथेच थांबूयात. जो काही घोळ झालाय तो कसा निस्तरायचा, कसं सॉल्व्ह करायचं हे माझं मी पाहून घेईन. पण मला यात अजून कॉम्प्लिकेशन्स नको आहेत एली, प्लीज. आणि सगळ्यात महत्वाचं, पहिल्यांदा तू हा जॉब सोड. अनुज, आपलं नातं संपवण्याचा निर्णय तो असा एकटा नाही घेऊ शकत. मी तुला असं सहजासहजी नाही जाऊ देणार. तुला मिळवण्यासाठी येली काहीही करू शकते. तुझ्या नवऱ्याला जाऊन जाऊ विचार ना. तुला माहितीये तो बाहेर जाऊन काय काय करतो ते? अनुजला विचारा ना, त्याचं बाहेर कोणासोबत अफेअर चालू आहे ते. शशांक,
परीक्षा अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकले नाहीये. चला पटकन जेवून घ्या. एली, तू तू इथे? आणि अगं तू कशाला घेऊन आलीस? मी खाली जाणारच होते जेवायला. तुझ्या आंटी सासूने मला सांगितलं की तू वर जातेस तर हे घेऊन जा, म्हणून घेऊन आले. कुमसुम, तू ऑफिस मधून काहीच न सांगता निघून आलीस. अगं किती काळजी वाटत होती मला. काय इतकी डिस्टर्ब आहेस? एली, तू इथे फक्त मला भेटण्यासाठी आलीस? ऑफकोर्स डार्लिंग, आय वॉज वरीड अबाउट यू. आणि मला असंही वाटलं की माझ्याशी काही गोष्टी शेअर केल्यास तर तुला बरं वाटेल. सांग मला, काय झालंय? काय सांगू मी तुला? दादा खूप विचित्र वागतोय अगं. आणि त्याला कोणी काही सांगायला गेलं ना तर वाटेल ते बोलतोय. आज तर त्याने अनुजवर अनुजवर काय म्हणालीस? नाही, काही नाही. माझा अनुजवर पूर्ण विश्वास आहे. शशांकने हिला सगळं सांगितलेलं दिसतंय. काय सेल्फिश आहे हा. मला वाटलं होतं हा शशांक तोंड बंद ठेवेल. कुमसुम, शशांकने तुला अनुजबद्दल काय सांगितलंय मला खरंच माहित नाही. पण मी तुला एवढंच सांगू शकेन की अनुज जेंटलमन आहे. म्हणजे तो कधीच कोणाच बरोबर चुकीचं नाही वागू शकत. तुला आठवतंय कुमसुम, आपण ज्यावेळेस पहिल्यांदा गोव्याला भेटलो होतो आणि तू मला त्याचं इंट्रोडक्शन देत होतीस, त्यावेळेस अनुजने माझ्याकडे पाहिलं सुद्धा नव्हतं. आठवतंय ना? पण कधी कधी काही गोष्टी आपल्याला माहीत नसणं हेच बेटर असतं. म्हणजे जनरल स्टेटमेंट केलं मी. कसला विचार करतेस? माझ्या अकाउंटवरून पैसे कोणी ट्रान्सफर केले? म्हणजे आपल्या ऑफिस मधलंच कोणीतरी, आणि ते पण माझ्या लॅपटॉप वरून. एक मिनिट. तू खूप जास्त विचार करतेस. मला एक गोष्ट सांग, कोणी आपल्या ऑफिसमधून शशांकला पैसे ट्रान्सफर का करेल? आणि तू एक गोष्ट लक्षात घे की आपल्याला हे सगळं वेळेत लक्षात आलंय. जर खूप उशीर झाला असता तर किती नुकसान झालं असतं आपलं. पण दादा जे वागतो ना ते चुकीचं आहे. कुणाच्या चांगुलपणाचा इतका गैरफायदा नाही घ्यायचा. तुला माहितीये अनुजने दादाला किती मदत केली आहे. माझ्या बाबांना हे कळलं ना. रिलॅक्स कुमसुम, रिलॅक्स. बाबांना कुणीही काहीही सांगणार नाही, ओके? तू खूप जास्त विचार करतेस आणि याचा तुलाच त्रास होईल. डोंट वरी. डीप ब्रीदिंग कर, रिलॅक्स. काही होणार नाही, ओके? फीलिंग बेटर? थँक्यू. खरंच तुझ्याबरोबर बोलून खूप चांगलं वाटतंय. यारी दोस्ती ताजा माझा. लक्षात आहे? लहानपणी तू कोणाला मदत केलीस आणि त्यांनी तुला थँक्यू म्हटल्यावर तू त्यांना असं म्हणायचीस. करेक्ट. म्हणजे बघ ना, दोस्त ही दोस्तों के काम ना आए तो वो दोस्त दोस्त नहीं, राइट? ऑफकोर्स ही अलीची भाषा आहे. सो आता मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. आधी जेवून घ्यायचं. अँड यू नो व्हॉट, तुझ्या मदर इन लॉने ही ड्युटी लावली आहे मला. एली, तू त्यांना काही सांगितलंस तर? नो वे डार्लिंग, त्यांना कसं सांगेन मी काय? सो
तू आता जेवून घे, मी तुझ्यासाठी पाणी आणते. ओके? तू इथे? तुझ्या बायकोसाठी पाणी आणायला जाते. हळू हळू. तू इथे घरी काय करतेस पण? एकदा सांगून तुला कळत नाही का येले? नाही, अनुज आपल्या बाबतीतले सगळे निर्णय तू एकटाच नाही घेऊ शकत. मी आता इथे कुमसुमची मैत्रीण म्हणून आली आहे, पण लवकरच या घरात राहायला येणार आहे. एलिशा, थँक्स फॉर आईस्क्रीम. ॲक्च्युली मी डाएट कॉन्शियस आहे, पण आईस्क्रीम असेल तर तो माझा चीट डे असतो. यू आर सो काइंड रीना. सॉरी, आय मीन रीना. प्लीज मला तू रीनाच म्हण. इलिशा, तुझा ड्रेस किती एलिगंट आहे. मेहक आहुजाचा आहे का? हो, तू सुद्धा. येस, ऑफकोर्स. अगं, मी ऍक्च्युली माझे सगळे ड्रेसेस तिच्याकडूनच घेते. ऍक्च्युली तिच्या साड्यांचं आणि ज्वेलरी कलेक्शन ऑसम असतं. या, अँड स्पेशली सिल्वर अँड एथनिक. करेक्ट. पण तुझं चॉईस पण क्लासी. हा थँक्यू. रीना, हा एलिशा आमच्या ऑफिसमधली वन ऑफ द बेस्ट आर्किटेक्ट आहे. तिची डिझाईन्स युनिक असतात. हो, आय एम इम्प्रेस. या मिडल क्लासची इतकी क्लासी मैत्रीण विरोधाभास आहे. माझं मन मला सांगते की इलिशाशी ओळख वाढवायला हवी. माझं मन मला कधीच चुकीचा सिग्नल देत नाही. लेट्स सी रीना. इलिशा, रेखानी खरं तर घरीच काहीतरी स्वीट डिश केली असते की. काकू, अहो मला मनापासून तुम्हा सगळ्यांना काहीतरी द्यायचं होतं. आज तुमच्या सगळ्यांबरोबर इथे जेवून मला घरची आठवण झाली. का तुझ्या घरचे इथे नसतात का? ऍक्च्युली डॅडची कन्याकुमारीला पोस्टिंग झाली, सो मॉम डॅड तिथेच असतात. खूप दिवस झाले घरचं जेवण. आता तर जेवण सोडाच, पण राहण्याचे सुद्धा प्रॉब्लेम झालेत. कुठे राहतेस तू? मी आधी दादरला राहत होते माझ्या एका आंटीजवळ, पण मग नंतर मालाडला शिफ्ट झाले रेंटवर. पण आता तिथे सुद्धा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे आमच्या सोसायटीमधल्या लोकांनी एक नवीनच रूल काढलाय की मॅरिड लोकांनाच फक्त रेंटवर राहायला देतात. आणि त्यात माझ्या ऑफिसच्या वेळा या फार विचित्र असतात. म्हणजे साईटवर असताना कधी कधी उशीर होतो घरी पोहोचायला. मग काय, सोसायटीतल्या लोकांनी माझ्या लँडलॉर्डकडे कंप्लेंट केली. अरे मग तू एखादं वर्किंग वुमन हॉस्टेल ट्राय कर ना. केलं ना, ते सुद्धा ऑप्शन चेक केलं, पण तिथे सुद्धा खूप रेस्ट्रिक्शन्स असतात. तुम्हाला आपल्या वेळा तर माहितीच आहे, सो नाही मॅनेज होते काही. वाटलं होतं त्यापेक्षा ही मुलगी ओव्हर स्मार्ट आहे. रीना, ही मुलगी तुझ्याच कामाची आहे. आणि आता तर माझ्या लँडलॉर्डने मला 1 दिवसाची मुदत दिली. उद्याच्या दिवसात मला कुठेतरी घर शोधावंच लागेल. एली, तुला दुसरं घर मिळेपर्यंत तू इथे का नाही राहत? कुमसुम, अगं असं काय करतेस? म्हणजे सॉरी, ऍक्च्युली मला तुम्ही सगळे आपले वाटलात म्हणून मी माझा प्रॉब्लेम तुमच्याबरोबर शेअर केला. एलिशिया,
तू पण आमचीच आहेस. कुसू म्हणते ना ते अगदी बरोबर आहे. तू इथेच राहायला ये. इलिशा, उद्याच शिफ्ट हो आणि शिफ्टिंगसाठी काहीही मदत लागली तर सांग.